मग एमआयडीसी त्याचा बेनिफिट घेतला, आजपर्यंत त्याला रोजीरोटी दिले का तिथं काय? मग जर गोरगरिबांना 2 पैसे द्याल, त्यांना तकलीफ होत असेल तर आम्ही इथं मरायला तयार आहोत. आम्ही मुलाबाळांसह या ठिकाणी आम्ही मशीन खाली यायला पण आम्ही जिथं आमच्या मागण्या मान्य होतात सगळे भाषण करण्यापेक्षा उद्याच मांडव घाला शाळेजवळ आणि बसा. शाळेजवळ काही उपोषण बसला, पहिला मी बसतो. आत्मदान करण्याची वेळ पहिला आत्मदान मी करणार. मी आता तीव्र आंदोलन करणार. जर आम्हाला मरायची वेळ आली तरी मरणार. मग एखाद्याला समजा दगड घालेल किंवा काय आला, एखाद्याचा जीव जाणार, मग तुम्ही शहीद म्हणून त्याचा बोर्ड म्हणून आम्ही लावणार. मग तेवढीची वाट बघणार का शासन? घराच्या समोर जर कोण काम करायचं असेल तर आम्ही तिथेच आत्महत्या करू. आमचे सर्व कुटुंब, 2 कुटुंब आहेत, तिथेच आत्महत्या करू. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या चिंद्रण हद्दीमध्ये या ठिकाणी जमलेलं आहे, ज्या ठिकाणी एमआयडीसीचे काम करण्यासाठी आलेल्या या ठिकाणी कामगारांना तिथल्या गावच्या लोकांनी अडवलेलं आहे. तिथे चिंद्रण, कानपोली आणि महालुंगी गावचे ग्रामस्थ जमलेले आहेत. त्यांच्या मते आमची शासनानं फसवणूक केलेली आहे. शासनाने ज्या गोष्टी आम्हाला निर्धारित केल्या होत्या त्या दिल्या गेलेल्या नाहीत आणि त्यामुळे आम्ही हे काम चालू करून देणार नाही. यासाठी तुम्ही पहा की पोलीस देखील आलेले आहेत आणि तिथे मात्र ग्रामस्थांनी अशा परिस्थितीत देखील हे संपूर्ण काम अडवलेले आहेत. इथे पहा तुम्ही दिसतील की इथे जिल्हा परिषदेचे माझे सदस्य या ठिकाणी एकनाथजी देशकर असतील, शिवाजी दुर्गे असतील किंवा सरपंच एकनाथ पाटील, ही सगळी मंडळी इथे जमलेली आहेत. नक्की काय प्रकार आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे. अगोदर आपण दुर्गे साहेबांकडे जाऊ. दुर्गे साहेब नमस्कार. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जमीन एमआयडीसी साठी संपादित करण्यात आलेली आहे. आता काम सुरू आहे, परंतु तुम्ही ग्रामस्थांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून हे काम अडवलेलं आहे. काय नक्की विषय आहे? विषय असा आहे की जमीन एमआयडीसी होते म्हणून लोकांनी दिली, रोजगार उपलब्ध होईल ह्या संदर्भात दिली. पण त्याच्या ज्या पूर्तता होत्या, ज्या वेळेला अगोदरचे जे प्रांताधिकारी होते ते स्वतः ते सर्वेसाठी आले आणि सर्वे करून झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना तुम्हाला झाडांचे, घरांचे, बोरवेलचे वगैरे सगळे पैसे मिळतील. लोक भोळी लोक आहेत, त्या भोळ्या लोकांनी ज्याला सगळे शिकलेले नाही, पण त्याने सांगितलं का ठीक आहे आता हे होतील. ते एमआयडीसीचा रेट सुद्धा आम्हाला मान्य नव्हता, पण रोजगार येणार आहे म्हणून लोक बोलले ठीक आहे, कुणाला तरी देण्यापेक्षा आपल्याला एमआयडीसी हीच चांगला विषय. आता त्यांनी सगळं लिहून दिल्याच्या नंतर पेमेंट लोकांनी घेतला आणि पेमेंट घेतल्यानंतर आता जेव्हा डेव्हलप करायला जेव्हा आले, त्या डेव्हलप करायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला विहिरीचे वगैरे पैसे तुम्हाला सगळे त्या 4.5 कोटी दर हेक्टरी असं तुम्हाला तो आम्ही दर निश्चित त्यांनीच केला, आम्ही थोडं केलेलं आहे. त्यांनी तिकडनं काय मिनिट्स पाठवल्या, सगळं त्यांच्या तिकडनं वरून झालं, त्यांनी केलं. ते लोकांनी पेमेंट घेतला आणि आता सांगतात काय 2019ला पेमेंट दिल्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे का तुम्हाला आता 2023ला ते पुन्हा त्यांचा तो एक अध्यादेश काढला आणि त्याच्याबरोबर 4.5 कोटीमध्ये सगळं हे इन्क्लुडिंग असं केलं. तर हे शेतकऱ्यांना मान्यच नाही, त्याच्यामुळे हे कामं बंद आहेत. बरं, अजून काही सरपंच आहेत या ठिकाणी एकनाथ पाटील. बरं, तुम्ही सगळी लोक या ठिकाणी आता काम बंद केलेलं आहे, पोलीस मात्र त्या ठिकाणी आहेत. मग अशा परिस्थितीत पोलिसांनी अडवलं तर मग काम चालू बंद राहील का? तरी पण काम बंदच राहणार आहे, कारण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम तरी चालू करू देणार नाही. नरेश जी आपण पुढे नरेश सोनवणे म्हणून आहेत, माजी उपसरपंच या चिंद्रण गावचे. तर त्यांनी मला ही इतिवृत्ताची सगळी कॉपी दाखवली. त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की तुम्हाला गावकऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली, बाबा आमची घरं असतील किंवा विहिरी असतील, गोठा असेल, काही असेल, त्या सगळ्या गोष्टींची योग्य भरपाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि ते मान्य केलं होतं का अंशतः? हो, ते त्यांच्या जो 2020ला जे मीटिंग झालेली होती प्रांत ऑफिस मध्ये, त्यावेळेला माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर हे सुद्धा होते, बालाराम पाटील माजी शिक्षण पदवीधर आमदार हे सुद्धा होते. त्यांच्या समोर ही सर्व सभा झाली, ग्रामस्थ होते, तिन्ही गावातली मंडळी होती. त्यावेळेला जो त्यांचाच इतिवृत्त हा आहे, याच्यात सर्व त्यांनी म्हटलेलं आहे की जी घरं आहेत, बोरवेल आहेत, विहिरी आहेत, यांचा मोबदला हा वेगळा दिला जाईल. आणि त्याच्यात असं आहे का 4.5 लाख हा प्रतिगुंठा दर दिला तो शेतकऱ्यांना मान्य नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि तरी आता ते म्हणतात का 4.5 लाख रुपये दर हा सरसकट झाला. हे तेही म्हणजे लोकांची, शेतकऱ्यांची जी फसवणूक जे करतात ते फसवणूक करण्याचा पण काहीतरी लिमिट आहे ना. का तुम्ही हा जो दिला तो कोणत्या आधारे, मग आता तुम्ही परत 2023ला जो निकाल देता, म्हणजे जाहीर JR काढलाय, आदेश देता, तो कोण आदेश कसा काय मान्य केला जाईल? बरोबर, शेतकऱ्यांच्या देखील काही चुका आहेत असं मानता येतील का? कारण काय, माझ्या माहितीप्रमाणे याच्यासाठी प्रत्येकाचे व्यक्तिगत अग्रीमेंट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही संमती देता आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. असंच आहे ना एक प्रकार सध्या, की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा ही सगळी जी रक्कम आहे ती इन्क्लुडिंग आहे, म्हणजे तुमचं जे अग्रीमेंट केला
त्याच वेळेला अशा पद्धतीने त्यांनी लिहून घेतलं होतं, मग ते तुम्ही वाचलं नाही का? जर असतील तर ही सगळी जर तुम्ही नावं सांगता, सगळी लोकप्रतिनिधी होते, समाजसेवक होते, सगळे होते, मग त्यांच्यासमोर या गोष्टी क्लिअर झाल्या नाही का? नक्की काय झालं होतं त्यावेळेला? जर ते आता अग्रीमेंट झालं, पण अग्रीमेंट लोकांनी वाचलेलं नाही. लोक विचार केला का आपल्याला हा जर MIDC आणि प्रांतसाहेब म्हणजे आता पनवेल तालुक्यातला प्रथम नागरिक, बरोबर, त्यांचा जर आपल्याला इतिवृत्त येतोय, त्यांचा अभिप्राय येतोय, तर त्याच्या आधारे हा जो अभिप्राय ज्या वेळेला जी लोक सर्व आम्ही पुढे होते त्यांनी हा इतिवृत्त लोकांना दाखवला. 4.5 लाख रुपये आपल्याला वेगळा दर दिला आहे प्रति गुंठा. झाडा, विहिरी, जी घरं असतील यांचा व्हॅल्युएशन पण त्यावेळेला केला. तुम्ही व्हॅल्युएशन कशाला केला? तुम्ही झाडांना नंबर का मारली? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला तो दर रेट जो आहे तो त्यांचा रेट काढला जाईल आणि तो तुम्हाला दिला जाईल परतावा. तर तुम्ही हा जो इतिवृत्त दिलाय आम्हाला, त्याच्या आधारे आम्ही लोकांना सांगितलं पेमेंट घ्या. लोकांनी म्हणजे काही लोकांनी आम्ही सांगून घेतला, काहींनी परस्पर सर्वांनी घेतला. आणि त्यावेळेला आता कोणता शेतकरी आहे असा का प्रत्येक टर्म्स अँड कंडिशन वाचून सह्या करतोय? अग्रीमेंट कोणता शेतकरी आपला वाचतोय का? एवढा नाही वाचत. वाचला पाहिजे, ते चुका हे शेतकऱ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या. याच्या पुढे ते वाचून ते आता सरकारवर, प्रांत साहेबांच्यावर, हे MIDCचे प्रादेशिक अधिकारी आहेत यांच्यावर विश्वास ठेवून हे सर्व काही गोष्टी पेमेंट लोकांनी घेतलेलं आहे. आम्ही मान्य करतो आमच्याकडून चुकी झाली, पण हे जो 2019ला जो इतिवृत्त दिलेला आहे त्याच्या आधारे चाला. आम्ही दुसरा काही मागणी म्हणजे महत्वाचा मुद्दा काय आहे की इतिवृत्तामध्ये इथे आश्वासन दिलं की बाबा या ज्या म्हणजे इतर गोष्टी असतील, म्हणजे शेती व्यतिरिक्त तुमचे बांधकाम असतील, घरं असतील, गोठा असतील, विहिरी असतील, झाडं असतील, यांचा देखील वेगळा मोबदला दिला जाईल असं इतिवृत्तामध्ये लिहिलं, परंतु प्रत्यक्षात मात्र अग्रीमेंट वेगळा केला असा आरोप आहे तुमच्या लोकांचा. हो बरोबर, हा आरोपच आहे. कारण जर तुम्ही प्रांत साहेब असं लिहून देतात आणि नंतर तुम्ही सांगता का सरसकट तुमच्या आम्ही जमीन घेतलेल्या आहेत, मग आमची फसवणूक केलेली आहे आणि आम्ही याच्या व्यतिरिक्त काहीच मागत नाही. आमचा जो भूखंड 10% भूखंड जो आम्हाला ठेवणार आहे, सार्वजनिक जो भूखंड ठेवला जातो, तो जर तुम्ही 3 किलोमीटर अंतरावर ठेवत असाल प्रत्येक गावाचा, तर तो आम्ही कशासाठी वापर करू त्याचा? 3 किलोमीटर अंतरावरचा भूखंड असेल. PAP प्लॉट जे आहेत शेतकऱ्यांना जे देणार आहेत त्यांचा अजून तुम्ही सांगत नाही कुठे तुम्हाला प्लॉट दिले जातील. गावाला कनेक्टिंग रस्ते नाही देत तुम्ही तो पहिले तो क्लिअर करा. मागणी काय तुमची प्रमुख? टोटल मागण्या त्याच आहेत आमच्या. पूर्णच मागणी, कोणतीच मागणी पूर्ण नाही झालेली. आणि डायरेक्टली काम चालू झालेलं आहे. डायरेक्टली काम चालू झालेलं आहे. आता कंत्राटदाराला विषयी तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी काम थांबवण्यासाठी सांगितलं, कारण जे म्हात्रेंचंच बहुतेक काम आहे असं मी ऐकतो. बरोबर, जे म्हात्रे असतील त्यांचे जेवीला आणखी 2 पार्टनर आहेत, त्यांच्या बरोबर पण आमची सभा झाली. पण त्यांचं पण म्हणणं आहे का सरकारने आता त्यांना पण हा इतिवृत्त दाखवला. आम्ही त्यांना पण सांगितलं का असंच आहे. त्याही प्रांत साहेबांबरोबर सभा लावली. त्यांनी पण सांगितलं जर आपण लिहून दिलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांचं हे पूर्तता करावी. पण तेही अजूनपर्यंत ते नाही होत. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आता आपले उद्योग मंत्री आहेत उदय सामंत साहेब यांच्या बरोबर पण चर्चा केलेली आहे. त्यांच्या बरोबर पण आमची सभा होणार आहे. तो जोपर्यंत त्यांची सभा होत नाही आणि आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण काम बंदच ठेवावे. काय नाव का तुमचं? रामचंद्र आत्माराम पाटील, कानपुली उपसरपंच. बरं, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या लोकांनी सह्या करताना वाचलं का नाही? काय माहिती का, आमची जी एरिया याच्यामध्ये MIDC मध्ये जी गेलेली ती जास्त असं पार्टीवाल्या लोकांनी ते घेतलेले. त्याच्यामुळं मला वाटतं काय 29 एकरच जमीन फक्त आमच्या गावाची त्याच्यात गेलेली, कारण का बाकी जमीन ते पूर्ण इन्व्हेस्टर होते. कसं होतं माहिती का, आता हा मुद्दा इथे नाही, एकतर बऱ्याच वेळेला जेव्हा असे प्रोजेक्ट येतात ना त्याच्या अगोदरच म्हणजे इतर लोकांना माहिती होते, कोणाला म्हणजे इन्व्हेस्टर लोकांना माहिती होते आणि ते अगोदर जमीन घेतात आणि नंतर मग इथं शेतकऱ्यांच्या जमिनीच्या विषयीची मागणी केली जाते. म्हणजे रेशो काय, जास्तीत जास्त जमीन जर इन्व्हेस्टर लोकांनी घेतली तर त्यांना अडचण येत नाही शासनाच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये. आणि अशा पद्धतीची फसवणूक ही कायमस्वरूपी झालेली, मग सिडको असो किंवा इथे विरार अलिबाग कॉरिडॉर असो किंवा इथे MIDC असो, या भूसंपादनामध्ये अनेक वेळेला शेतकऱ्यांच्या फसवणूक झाल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे. आणि त्यामुळे सातत्याने इथला शेतकरी यांना विरोधात दिसतो. त्यांचा विकासाला विरोध नसतो, परंतु जे मुद्दे त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले असतात आश्वासन देण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ सिडकोने सगळ्या सुविधा, टोटल सुविधा देण्याच्या गोष्टी या ठिकाणी केल्या होत्या ग्रामस्थांना, परंतु प्रत्यक्षात त्यांना आता तिरडी यायला जागा नाही गावात, अशी परिस्थिती आली, त्यांचा गावठाण विस्तार झालेला नाही. अशाच पद्धतीने फसवणूक झाल्या कारणाने लोक या ठिकाणी नाराज असतात आणि शेवटी त्यांच्यावरच आरोप केले जातात की तुम्ही सह्या केल्या होत्या, नाही का? बरोबर. आणि त्या म्हणजे काय झालं माहिती की ज्या वेळेला तलोजा MIDC आमच्याकडे आली ना, MIDC आमच्याकडे आली त्यावेळेला जवळजवळ 70 एकर जमीन आमचं गाव पालेखुर्द ग्रामपंचायत मध्ये असल्यामुळे 70 एकर जमीन ह्यांनी होती पूर्वी फॉरेस्टची, तर ती MIDC त्याला लाटली गेली. तर आम्ही अक्षरशः त्याच्यामध्ये आमचा काही संबंधच येत नाही आणि त्याच्यामुळे MIDCचा तो एक फायदा जास्त झाला. मग त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना काय वाटतं की आम्ही
तुमची जास्त जमीन कव्हर केली, पण आमची जास्त जमीन कव्हर केली, पण आमचे जे शेतकरी ते आता उद्ध्वस्त व्हायला लागले, ते ज्यांचं थोडं क्षेत्र आहे. आणि आमच्या गावातली परिस्थिती अशी आहे की आमच्या गावाला समोर काही जागा नसल्यामुळे जे भू संपादन ह्या माणसाने केली, पण आमच्या सर्व जे सार्वजनिक सुविधा आहेत त्या सर्व पूर्ण सुविधा आमच्या ते एमआयडीसीच्या जागेत आल्या. कारण पूर्वी ते फॉरेस्ट होतं आणि नंतर हे ट्रान्सफर करून घेतलं 70 एकर जमीन. आणि त्याच्यामुळे आमची मग तलाव असेल, ग्राउंड असेल, मंदिरं असतील, शाळा असेल, जेवढ्या सार्वजनिक सुविधा आहेत त्या पूर्ण आमच्या एमआयडीसी जागेतच आहेत. वास्तविक ती एमआयडीसी पूर्वी नव्हती, परंतु आता त्यांनी फॉरेस्टची जागा त्यांच्याकडे 1900 रस्ते बांधताना फॉरेस्ट वाले अडचण करतात साली. आणि त्याच्यामुळे आता जे आमचे काही थोडेफार जे शेतकरी आहेत तर त्यांच्या किती 15-20 गुंठे अशी जागा आहे आणि ते काही घरं आहेत, गरजेपोटी बांधलेली घरं आहेत, ती घरं सुद्धा आता आमच्या त्याच्यामध्ये ते घेतला असा अंदाज आहे. पण याच्यासाठी आम्ही पण लढा करणार आहोत. हा इथे जरी लढा झाला, सुरुवात आमच्याकडे केली, जे मात्र वगैरे आमच्याकडे पहिले आले होते, आमच्याशी बोलणी केली, आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही काम करून देणार. त्याच्यानंतर त्याने ते सगळं उचलला इकडे आले. आम्ही त्यांना पहिला दणका तिथेच दिला आमच्या गावात. काय नाव काय तुमचं? भगवान करू. बरं तुमची किती जमीन संपादित केलेली ते? तकरीबन 70 गुंठे, सगळे भावांची बोलून 4-5 एकर जमीन संपादित केली. मग काय आता तुमची ही सगळी तुम्ही थांबवता, तुम्ही पेमेंट घेतलेलं का? घेतलेलं आहे. पेमेंट घेतलं तुम्ही का लक्ष दिलं मग? हॅलो, ज्या टायमाला या लोकांनी आमच्याकडनं जमीन मागितल्या त्यावेळेला आम्ही या जमिनीचा भाव सांगितला तर 17 लाख रुपये गुंठा. हे काय बोलले, एवढा भाव तुम्हाला मिळणार नाही, एमआयडीसी आहे, तुमचा पण कल्याण होईल, तुमच्या पोराबाळांचा कल्याण होईल म्हणून यांचा जी सरकारने काढला. आम्ही का भाव नक्की केलेला, पण ते GR काढल्यामुळे आम्ही 4.5 मंजूर झालं. 10% भूखंड द्यायचा, तुमच्या विहिरींचे पैसे, झाडांचे पैसे संपूर्ण आम्ही देऊ. आणि आता हे परत फिरले नाही देत. बरं, या ठिकाणी माझे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर साहेब आहेत. देशेकर साहेब, ही सगळी तुमचीच गावची लोक आहेत, तुम्हाला हे प्रकरण अधिक माहित आहे. तुम्हाला काय वाटतं, चूक कोणाची झाली, शेतकऱ्यांची झाली, प्रशासनाची झाली का कोणाची झाली नक्की? वारंवार तुम्हाला कल्पना आहे, कारण ज्या वेळेला आम्ही आंदोलन वगैरे केलं, एमआयडीसीला विरोध केला, त्यावेळेला सातत्याने तुम्हाला इथं आम्ही आमंत्रित केलंय. त्याची कल्पना तुम्हाला आहे. कोण बोला असेल शेतकऱ्यांचं डोलं फुटल्यात हे चुकीचं आहे. कारण 100 एकर जागा आजपर्यंत पेमेंट घेतलेली नाही लोकांनी. त्यांना जाणीव होती का अंतिम निवाडा होईत नाही आता, तोपर्यंत आम्ही पेमेंट घेणार नाही. आणि अशा परिस्थितीत पेमेंट न घेताना जर कामं चालू करी असतील आणि आमच्या मागण्या जर पूर्ण होईत नसतील तोपर्यंत असंच आंदोलन जाणार. बरं, मी काय म्हणतो, पण आता या ठिकाणी पोलीस आलेला आहेत, बरं तुम्ही शासकीय काम अडवता, तिकडे कॉन्ट्रॅक्टर थांबेल, आणि अशा वेळेला मग लोकप्रतिनिधींच्या सोबत तुमच्या ज्या बैठका झाल्या होत्या त्यावेळेला मग लोकप्रतिनिधी तुम्ही त्यांना बोलवणार का या सगळ्या बाबतीत? आता मग त्याही दखल घ्यायला पाहिजे होती. कारण जे मात्र आपले जवळचे असताना त्यांना संबंधित आम्ही कळवला का तुम्ही इथं काम करीत असताना, ठेकेदारी घेत असताना जे शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या जवळ येऊन बसून तिथं चर्चा मांडा, त्याच्यानंतर काय आपल्याला पुढे करता येईल. कारण त्यांचा रस्त्याचा विषय, त्यांचा पूर्ण एमआयडीसीचा विषय नाही. एमआयडीसी प्लॉट देईल, नंतर कोणत्या स्थानिक जागेमध्ये होईल तो नंतरचा विषय. त्यांना जे आम्हाला कसं होतं मागणी आमच्या, का ज्या जाग्यामध्ये काम चालू होते तर 50% प्राधान्य शेतकऱ्याला द्यायचा हा विषय होता. बरं, राहिला ठेकेदारांचा विषय, सप्लायचा काय द्यायचा, शेतकऱ्याचा ते जमीन नामनिष्ठ होणार एकदा रोड बनल्यानंतर. त्याला नाही कॉन्ट्रॅक्ट मिळणार, ना कुठला सप्लाय मिळणार, कुठला अधिकारच नाही. उद्या लेबर कॉन्ट्रॅक्ट नाही किंवा स्क्रॅप वगैरे एमआयडीसी मध्ये चालतं, हा विषयच नाहीत. मग त्या शेतकऱ्याला काय करायला पाहिजे? मग आता या सगळ्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या वगैरे या सगळ्याचं कुठलंच आश्वासन नाही. तो आश्वासन एमआयडीसीचा राहिला. आम्ही मुद्दा काय म्हणतो का हा रस्ता जोपर्यंत हेच मागण्या त्या आमच्या पुढे होत ना तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही. पण ठेकेदार असे शेतकऱ्यांना विश्वासात घेतलंच नाही. ते बोला पोलीस मागू, आम्ही काम चालू करू. ठेकेदारांची चूक ठेकेदारांच्या पेक्षा शासनाची आणि शेतकऱ्यांची असंही बोलता येईल ना. तुमच्या लोकांनी सह्या का केल्या मग न बघता त्यावेळेला? असंच बोल, एखादा वकील एवढे पैसे आले तुम्हाला सांगितलं लोकांचं डोलं फुटलेलं नाही, अजून 100 एकरचा पेमेंट घेतला नाही. त्यांना अंतिम आवाडा बघायचा होता आणि प्रांत सांगला का आम्ही तुम्हाला इन्क्लूड करून देऊ. त्याच्यासाठी फॉरेस्ट वाल्यांना पाठवलं जाईल सर्वे करण्यासाठी. त्याच्यानंतर PWD वाल्यांना पाठवतो, घरा असतील त्यांचा आम्ही सर्वे करू आणि ते पैसे देऊ, बोरवेल घरा वगैरे सर्वे करू. स्वतः प्रांत इथे येऊन पाणी करून गेले आणि त्यावेळेला लोकांना शासन दिलं का, आश्वासन दिलं का 50,000 झाडा मागं देऊ आंब्याचे. आज ठेकेदार बोलतात 600 रुपये झाड घ्या, 1000 रुपये सप्लाय देऊ, 1 गुंठ्याला 1000 रुपये सप्लाय देऊ. यो अन्याय नाही होतं. तर तुमचा ठाम निर्णय. मला एक बोलत आहे, ठेकेदारांना एकच विनंती आहे, तुमच्यावर दबाव पेशे येत असेल ना, तुम्ही तिकडे तक्रार जर केली असेल वरपासून का हे लोक काम करून देत नाही आणि तुमचे पैसे जर कपात करीत असतील टेंडरच्या माध्यमातून, त्याला जनता थोडी जिम्मेदारी आहे.
मग त्याला शासनाला तुम्ही कळवायला पाहिजे, या पद्धतीने बाबा लोकांचा विरोध आहे, त्यांचा काय करायचा तो मार्ग मोकळा करा, आम्ही काम करायला मोकळो, आमचा कुठं विरोध आहे. पण बघा इथे कानपुडी गावामध्ये 65 एकर जागा 47 भूसंपादन फॉरेस्ट केली, रामचंद्र शेठ बोलला. मग आज किती वर्ष झाली, मग एमआयडीसी त्याचा बेनिफिट घेतला, आज परत त्याला रोजीरोटी दिले का तिथं काय. मग जर गोरगरिबांना 2 पैसे द्याल, त्यांना तकलीफ होत असेल तर आम्ही इथं मरायला तयार आहोत. तर म्हणजे इथे ठाम निर्धार आहे इथे देशेकर साहेबांनी अगदी ठोस निर्णय घेतलेला, काय झालं तर आम्ही इथे मरायला तयार आहोत. आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे इथे जे काम करणारे लोक आहेत ते पण इथले लोकप्रतिनिधीच आहेत एक प्रकारे, त्यांना हे सगळा प्रकार माहित आहे. आणि या गोष्टीवर त्यांनी वरिष्ठांना नक्कीच सांगितलं पाहिजे. नुसतंच काम जर चालू झालं तर इथे लोकांचा विरोध असणार आहे, हीच या ठिकाणी गोष्ट निदर्शनात येत आहे. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, इथं अदानीला 225 एकर जागा दिलेली आहे, त्याचा प्रेशर येत असेल ठेकेदारावर, एमआयडीसी यांच्यावरती प्रेशर करी असेल. पण जर या सगळ्या गोष्टी तुम्ही एकच प्लॉट मध्ये करी असतील तर उद्या आज जो झाला निर्णय तो तिथंच लाटायला जाईल. तर एवढे मोठे 200-225 एकर मध्ये तुम्ही टेंडर सिस्टीम करणार, स्थानिक माणसाला थोडं प्राधान्य देणार आहेत. द्याल का 1 गुंठ्यामध्ये आम्हाला काम करून, ना देणार ना. मग या लोकांनी कुठे जायचा, रस्त्यावर येतं ना. आम्ही तोच मार्ग आता पत्करलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचा आमचा शेतकऱ्यांच्या तिन्ही गावांचा पाठिंबा आहे. त्यामुळे जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही काम करून देणार नाही. तर इथे कोण कंपनीचे कोण आहेत का, कंपनीचे कोण आहेत का बोलायला, कोण एमआयडीसी मध्ये आहेत का. बरं या ना साहेब, साहेब 2 मिनिटं या बोलायला. अरे साहेब नमस्कार, कोण बोलता का. ओके ठीक आहे. एमआयडीसीचे अधिकारी देखील त्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांचं म्हणणं की हे भूसंपादनाचा विषय असेल किंवा त्यांचा जो मोबदल्याचा विषय असेल तो एसडीओ असतील त्यांच्याकडे किंवा आरो साहेब बोलतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता काही लोक बोलले असतील का तुम्ही लेखी लिहून दिला, शेतकऱ्यांचं डोळं पोचलं नव्हतं. आज गुरुदालची 160 एकर जागा इथं जाणार आहे. गुरुदालनी यांना संमती दिली नाही, लाटण्याचा प्रयत्न करतात. आमचा एकच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का गुरुदालनी ज्या टायमाला जागा घेतली ती तेव्हा कॅन्सर हॉस्पिटल बांधण्यासाठी त्यांनी केली, शिस्तीचा परमिशन घेतलं नव्हता. जास्ती जमीन झाली, त्यांनी कायला बिना 100 रुपये स्टॅम्प पेपर बिना चार्ज देताना ती त्यांची नावं ट्रस्टची केली. ओके, याच्यामध्ये काय आहे, आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे त्यांना मोबदला आता एमआयडीसीच्या बिना मोबदला देताना त्यांनी ती ट्रस्टची नावं केली. याच्यामध्ये काय माहितीये का, शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यावेळेला. त्यासाठी आम्ही भांडणार आहोत. कारण ती जागा होती, सासरा विनय दयालचे नाव, विशाल दयालचे नाव होती, त्याच्या मुलीचे नाव होती, त्या सासरे नाव होती. त्यांनी बिना मोबदल्याने ती ट्रान्सफर केली. त्यामुळे त्यांच्या आपसमध्ये भांगरी आहेत. त्यामुळे ती जागा संमती दिली नाही. जर शासनाला संमती काही अजून दिली नसेल तर शासन लाटण्याचा प्रयत्न करीत असतील तर शेतकरी पण त्याच्यावरती प्रयत्न करून ती जमीन वापस घेण्याचा प्रयत्न करतील. 16 एकर जमीन आमची सरकारी चिंद्रन गावाची गुरचरण आहे. आणि गुरचरण बिना मोबदला सरकारने घेतली, कोणी एमआयडीसीनी. आणि आम्हाला जे प्लॉट काढलं ते पण गुरचरणी देणार, म्हणजे आमची जमीन आम्हाला देणार. म्हणजे बघा ना तुम्ही. या तुम्ही या, तुमचं नाव काय बोला. 16 एकर जमीन याही लाटली. नाव काय तुमचं. माझं नाव मनोहर आरिवले, सरपंच ग्रामपंचायत खानाव मालुंगीचा रहिवासी आहे मी. आणि मालुंगी नागरिकांच्या वतीने तुम्ही या ठिकाणी मी उपस्थित आहे. आमच्या गावाची सुद्धा तीच अवस्था आहे जी इतर 2 गावचे चिंद्राणे कानपोली, जी तळोजा एमआयडीसी ऍडिशनल एमआयडीसी जिला या ठिकाणी लागू झालेली आहे. 2018ला त्या 17 पासूनचा जो सुरुवात आहे तो 19 आमच्याकडे एक आदेश आलेला आहे शासनाचा. त्याच्यामध्ये जे इतिवृत्त दिलेलं आहे आणि 2023चा पुन्हा एक आदेश आलाय त्याच्यात जे इतिवृत्त दिलेलं आहे त्यात बरीच तफावत आहे, ती आम्हाला मान्य नाही. आणि आता जे एमआयडीसीने जे काम चालू केलेलं आहे ते आम्हाला कोणालाही शेतकऱ्याला विश्वासात न घेता काम चालू केलेलं आहे. आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे आरो असतील आपले एमआयडीसीचे, आपले उपजिल्हा अधिकारी पनवेलचे प्रांत साहेब असतील त्यांच्याकडे, आपले लोकप्रतिनिधी आपले पनवेलचे प्रशांतदादा ठाकूर, ते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे आम्ही जवळजवळ 1 महिन्यापूर्वीपासून आम्ही पाठपुरावा करतोय. आणि आम्हाला प्रशांत ठाकूर साहेबांनी आणि बाळाराम पाटील यांनी दोन्ही व्यक्तींनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही उदय सामंत आपले जे उद्योग मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याशी तुमची सभा लावून देऊ. आणि तो जोपर्यंत त्यांच्याशी सभा होत नाही आणि जो मीटिंग होत नाही
आणि त्याच्यातून काही निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत तुम्ही काम बंद करा असे MIDC ला उपजिल्हा अधिकारी आणि जे आरो आहेत पेटे साहेब त्यांच्या समोर दोन्ही लोकप्रतिनिधी बोललेले आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी काम चालू होते. त्याची आम्ही दखल घेऊन याने तीव्र आंदोलन आम्ही अजून ही सुरुवात आहे आमची. याच्यानंतर जर काम असंच चालू राहिलं तर याच्यापेक्षा उद्रेक होईल आणि आम्ही मुलाबाळांसह या ठिकाणी आम्ही मशीन खाली यायला पण आम्ही जिथपर्यंत आमच्या मागण्या मान्य होतात. तर ही लोकनेते दिबा पाटलांची भूमी आहे. आंदोलनाचा अनुभव या सर्व लोकांना आहे. जीवाची पर्वा न करणारा हा समाज आहे. जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो तो पेटून उठतो, परंतु अज्ञानाचा फायदा घेऊन मात्र प्रशासनाकडनं फसवणूक केली जाते, ही देखील वस्तुस्थिती आहे. तुमचं नाव काय? माझं नाव गणेश लहू खाने, महालुंगीचा मी नागरिक आहे. जवळपास माझी 12 ते 13 एकर जमीन या भूसंपादनासाठी गेलेली आणि त्या जमिनीमध्ये आता जसं इथं ग्रीनरी बघतात तशीच आंब्याची बाग आहे, मच्छीचा तलाव आहे, घर आहे तिथे. अशा बरेचसे आपले जीवनावश्यक वस्तू म्हणजे शेतकरी असल्यामुळे पहिल्यापासून आमची रोजीरोटी त्याच्यावरच चालत होती. ज्याप्रमाणे इथं चंद्रन, कांडपोली आणि मालुंगी सेम सिच्युएशन आहे. लोकांचा भाजीपाला करून लोक दिवस काढत होते. त्यानंतर सगळ्यात आधी इम्पॉर्टंट गोष्ट ही 2017 जेव्हा आधी सूचना गव्हर्नमेंटने दिली की बाबा भूसंपादन हा होणार आहे, त्यानंतर आमचे देशभर आपण म्हणतो मीटिंग केलेली तिथे भूसंपादनाचा असं शेतकऱ्यांचा होणार आहे. तर त्यांनी आम्हाला 2019 हा युतिवृत्त दिलेला. एक आमच्या 15 ते 16 मागण्या होत्या. त्यामध्ये भूखंडाचा आम्ही 22% त्यांना मागितलेलं, त्यांनी 15%वर मान्य केलेलं. आता देताना आम्हाला 10% हातात थांबवले. आणि त्यानंतर आमच्या गरजेपुरचे जसे काही क्रीडांगण आहे, धार्मिक स्थळ आहेत, कार पार्किंगसाठी, कारण पूर्ण भूमिहीन होणार आहे तिन्ही गावं. कारण त्याच्या व्यतिरिक्त गाव विस्तारासाठी आता गावठाणासाठी बरेच लोक संघर्ष करतात, पण कुठलाही याचा संघर्षाला आजपर्यंत गव्हर्नमेंटने दाद दिली नाही. पण वेळोवेळी शेतकऱ्याची फसवणूक का केली जाते शासनाकडून? बघा, तुम्ही नाव काय बोलतो? गणेश खाने. तुमचं तुम्ही वेल एज्युकेटेड वाटतं. मग अशा वेळेला जे अग्रीमेंट झालं ते व्यक्तिगत होतं, पण त्यावेळेला तुमच्या सरकारने लोकांना तरी वाचलं पाहिजे होतं. वाचलं पाहिजे होतं, डेफिनेटली एकदम राईट बोलले तुम्ही, वाचलं पाहिजे होतं. पण ज्यावेळी 2019चा युतिवृत्त दिला त्याच्यात आम्हाला झाडा झुडपांचे पैसे देणार असे मान्य केलं त्यांनी. त्यानंतर 2023 आणि 22 जेव्हा भूसंपादन झालं त्यावेळेला शेतकऱ्यांना दडपशाही गेली का आमच्याकडे 50% पेक्षा जास्त जमिनी आल्यात आणि पार्टीवाल्यांच्या असल्यामुळं आम्ही तुमचं काय ऐकणार नाही. आणि ज्यावेळी व्हिडिओ झाला हे झालं त्यावेळी गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रकारचा वाचून किंवा सांगितला नाही शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांनी खूप घाई केली असं बोलता येईल, कारण काय खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग जर वाचलं नाही हे तुम्ही आता कोर्टात वगैरे सांगायला लागतील का तुम्हाला गोष्ट वाचलं नाही, ठीक आहे. एक गोष्ट दिसते, इतिवृत्त महत्वाचं आहे. आणि इतिवृत्तामध्ये ती अख्खी जाहीर बैठक झाली होती आणि त्या इतिवृत्तामध्ये लोकांना सांगितलं गेलं असेल की तुम्हाला असा मोबदला मिळेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. मात्र शेतकऱ्यांचं असं म्हणणं की आमची फसवणूक झालेली आहे असं देखील या ठिकाणी आपल्याला दिसते. शेतकऱ्यांची वेळोवेळी फसवणूक अशी झाली, ज्यावेळी सर्वेसाठी आलेले त्यानंतर स्वतः प्रांत आलेले गावात, प्रांतांनी जवळजवळ मला वाटतं 50-60 पोलिसांचा ताफा आणलेला. त्यावेळी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलेलं भर मीटिंग मध्ये, तेव्हा पंचनामा पण केलेला त्यांनी का ज्या काय मागण्या असतील त्या रितसर चर्चा करून. मग गेल्या आता 17 ते आता 24 आपण 25 मध्ये आलो. जवळजवळ 8 वर्ष झाली या गोष्टीला. 8 वर्षापासून मोबदला बऱ्याच आता तसं देशात लागलं की 100 लोकांनी हे घेतला नाही, भूसंपादनाचे पैसे न घेतले तर त्यांना पण डावलत जातं. मला काय बोलायचं, एखादा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा येतो तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांची एकच भूमिका असते का आपल्याला रोजगार काम धंदा मिळेल, ह्या उद्देशाने भूसंपादना आम्ही रेडी झालो. आता कॉरिडोरचा तिथे रेट हे 11 लाख रुपये, त्याला लागून आम्ही आहोत. तुमच्या बाजूला लागून MIDC 20 लाख 25 लाख रुपये रेट चालले, इथं 4.5 लाख कुठल्या हिशोबाने? बरं, आता खरं म्हणजे विवादित प्रश्न, इथे कोणाचं नाव घेणार नाही मी. इथे जे जमा आहेत येथे किती लोकांना पैसे मिळाले जरा हातवरती करा का, किती लोकांनी करा ना हातवरती. मग टक्केवारी किती लोकांनी दिली आहेत ना? म्हणजे जमीन शेतकऱ्यांची. आणि तरी देखील म्हणजे तिथल्या शासनातल्या लोकांना, आता तिथे काय नावं घ्यायची ना, या लोकांनी पैसे दिले. किती टक्के दिले? 5% वरती दिलं. 5% वरती. अहो तिथे पण एखादं आंदोलन करायचं ना की बाबा आम्ही टक्केवारी नाही देऊ. म्हणजे तरी पण म्हणजे टक्केवारी झालं काय? ऍक्च्युली परिस्थिती सांगतो मी. ऍक्च्युली परिस्थिती ही झाली, शेतकऱ्यांनी आंदोलनाची पण तयारी दाखवलेली, सगळं दाखवलेलं. एखादा रिपोर्ट पेपर गेल्यानंतर त्याच्यात क्वेरी काढणार समोरचा अधिकारी, हा पेपरामध्ये क्वेरी काढणार. याच्यात क्वेरी आली म्हणजे मी कुठेतरी माघार घेणार. एखाद्या सातबाऱ्यात क्वेरी असणारच, कारण बऱ्याच लोकांचे हप्ता थकीत असेल, काही वाद असतील, विवाद असतील, कुठेतरी नाव कोणत्या वरती घाली, त्या क्वेरी काढणार गव्हर्नमेंटने क्वेरी काढल्यानंतर तिसरा कोणतरी येणार, मग तो पेमेंट मागा जाणार, मग त्या नावाने पैसे देऊन तो पेमेंट घेणार.
ज्याचा मूळ सातबार आहे तो राहिला बाजूलाच. अशा भीतीपोटी शेवटी लोकांनी अशा भीतीपोटी स्वतःच्या लोकांनी जमिनी म्हणजे ते जमिनीमध्ये टक्केवारीने देऊन सुद्धा त्यांनी पैसे घेतले आणि आता देखील फसवून झाले. आता हे देखील आता काम गेल्या मला वाटतं 4 महिन्यापासून कामाचं हे चालू आहे धडापड. आम्ही जे म्हात्रे साहेबांना भेटलो, बाकी आमच्या आमदारांसोबत मिटिंग झाली, एडीओ सोबत झाली, दिंडे साहेब आपले आरो आहेत MIDC त्यांच्यासोबत पण विषय झाला. ते स्वतः बोललेले की 8 दिवस आम्ही काम बंद ठेवणार आहोत, जोपर्यंत तुमची मंत्र्यांसोबत उद्योगमंत्र्यांसोबत मिटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं काम चालू करू. पण आता 4 दिवसापासून परत चालू केलं त्यांनी. मग असं असताना प्रत्येक वेळी शेतकऱ्यालाच का दाबला जातो? का अन्याय त्यांच्यावर? का त्यांच्यावरून ठोस कोण नेता नाही पाठीमागे, किंवा एखादा शेतकऱ्याचा जीव जाण्याची वाट बघणार? उद्या सकाळ आम्ही आता तीव्र आंदोलन करणार, जर आम्हाला मरायची वेळ आली तरी मरणार. मग एखाद्याला समजा दगड घाले किंवा काय आला, एखाद्याचा जीव जाणार, मग तुम्ही शहीद म्हणून त्याचा बोर्ड म्हणून आम्ही लावणार. मग तेवढीची वाट बघणार का शासन? माझं नाव अरुण देशेकर. या भागाचा विकास व्हावा म्हणून सगळेजण राजी झाली होती की विकास होतोय म्हणून MIDCला जागा दिल्या. परंतु वारंवार प्रांताबरोबर बैठका होऊन प्रांतांनी जे लोकांना सांगितलं तसं केलं. पण शेवटचे 4.5 लाख रुपये, कारण डिटेल मी जात नाही, 4.5 जेव्हा रेट झाला त्या टायमाला कोणीही राजी नव्हता. परंतु बाहेरचे शेतकरी 60% होते. त्या 60% लोकांना हाताशी धरून प्रांत नवले साहेब यांनी तो आलेला पेमेंट त्यांना देऊन टाकला. मी मगाशीच बोलतो तुम्हाला, ऐकूय तुम्ही सायन्सचा विषय बोलतो म्हणून बोलतो मी. आणि त्याच्यानंतर ह्या लोकांना प्रवृत्त केलं की तो पेमेंट घेणं. शेवटी शेतकरी हा गरजेवंत होता, बरोबर, त्याला गरज होती म्हणून त्याने तो पेमेंट घेतला. ऑलरेडी तो मान्य नव्हता, परंतु नवले साहेबांनी सांगितलं की हा पेमेंट तुम्ही घ्या, नंतर तुम्हाला झाडांच्या 60% लोकांचा घेऊन त्यांचा मोकळा करा. शेवटी 40% लोक जे असतात विकासाला अडथळा करणारी लोक म्हणून नंतर घोषित होता आणि मग तो त्यांना पेमेंट घ्यावा लागतो, नाही तर त्यांना पर्याय म्हणून कोर्ट असतो. आजही तीच परिस्थिती झालेली. आजही आम्ही विरोध करतोय. गावातील रस्ते असतील, गावाच्या बाजूचे भूखंड असतील, POP प्लॉटच्या विषय असेल, आजही ते आम्हाला तेच करतात की देऊ तुम्हाला चेंज करून देऊ, पण नकाशा का बदली होत ना, तो त्यांच्या हातातला विषय आहे. मग आज पोलीस प्रोटेक्शन करतात, उद्या सगळं आम्हाला इथं उभं राहणं मुश्किल होईल. हे कितपर्यंत चालणार? प्रत्येक वेळी ना शेतकऱ्यांचा म्हणजे अडचणीचा फायदा घेतला जातो. अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसते. सगळा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे. त्यामुळे शेतकरी आज चुकलेला नाहीये, शेतकऱ्यावर हे लादलेला विषय आहे आणि या लादलेल्या विषयाला आता आम्ही मागे हटणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. मी पंडित परशुराम पाटील, राहणार कानपोली. आता कानपोलीमध्ये माझा जवळजवळ 28-20 गुंठामध्ये जवळजवळ 1800 स्क्वेअर फीट घर आहे RCC. त्याच्यामध्ये आम्ही 2 कुटुंब राहतो. तर मला जर 80-90 लाख रुपये जर भेटत असतील, मला परत पुन्हा घर बांधण्यासाठी जर 50 लाख रुपये 50-60 लाख रुपये खर्च असेल तर मी काय करू? काय जमीन देऊन सुद्धा मी जर नुकसान फायदा काय? बिन शेतकरी मी रस्त्यावर येईल. हाच विकास आहे का तुमचा? एखाद्या शेतकऱ्या जर रस्त्यावर आणत असाल आणि त्यांची घरं तोडून त्यांना रस्त्यावर आणत असाल तर त्याचा फायदा काय? म्हणून आम्ही आमचं घर जर घराच्या समोर जर कोण काम करायचं असेल तर आम्ही तिथेच आत्महत्या करू. आमचे सर्व कुटुंब 2 कुटुंब आहेत तिथेच आत्महत्या करू. हा विकास नाही तर शेतकऱ्याला देशोधड्याला लावणारा कार्यक्रम यांचा, एवढंच मी बोलू इच्छितो. तर तीव्र असंतोष आहे. सगळे लोक शिकलेले आहेत, अडचणी असतात म्हणून पैसे घेतले ही गोष्ट मान्य करूया. परंतु यांचा संमतीपत्र असं आहे का तुम्ही एकदा पैसे घ्यायला गेले, त्या संमतीपत्रावर सही केली का तर संमतीपत्रात लिहिलेलं आहे का तुम्ही एकदा पैसे घेतले तर तुम्ही कोर्टात पण जाऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि कारण बहुतेक शेतकरी जवळ 70-80% शेतकरी आहेत का त्यांना लिहिता वाचता पण येत नाही, तर ते काय लिहितील वाचतील देतील? हा विषय आहे. पैसे घेण्याची घाई केली ही वस्तुस्थिती आहे ना, तुम्ही मान्य करत नाही. शेतकरी पैसे घ्यायची घाई केली पण त्यांनी कबूल केलं होतं ना, आश्वासन दिलं होतं. त्यांनी आश्वासन दिलं होतं का तुमच्या सर्व अटी मान्य करू, तुमच्या घरदारांचे पैसे देऊ. पैसे त्या हिशोबाने घेतले ना. तुम्ही पेमेंट 2,70,000 आणि पैसे घेताना तो विषय मांडला त्यांनी का तुम्हाला घरांचे पैसे देऊ, विहिरीधोरणांचे पैसे देऊ. आणि ते माझं नाव विश्वास मारुती पाटील आहे. पैसे कधीपासून ऐकतो, बरेच लोक बोलले तुम्ही सतत सांगता का शेतकरी पेमेंट का घेतला, शेतकरी का वाचणार, याचं मी कारण होतं. पहिली गोष्ट अरुण देशेकरने सांगितलं का जास्तीत जास्त जागा ही बाहेरच्या पार्टीवाल्यांची होती, काही कवडी मोलांनी जागा घेतलेली आहे. 1000 रुपये गुंठा असेल किंवा काय, त्यांना काय फरक, त्यांच्यासाठी 4.5 लाख रुपये भरपूर झाले. पण आमचा सर्व रोजीरोटी चालू असताना ही रोजीरोटी पूर्ण जाणार आहे. तर पहिल्यांदा पेमेंट घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, आम्ही सुद्धा कोणी शेतकरी घेत नव्हता पेमेंट, पण गव्हर्नमेंटने आमच्यावरती दबाव आणला. जर तुम्ही पेमेंट एवढ्या दिवसात नाही घेतला तर हा पेमेंट 4.5 लाख रुपये गुंठा आहे. आम्ही 2 लाख किती सांगितले ना,
2,69,000 रुपये प्रमाणे आम्ही जमा करू, मग आम्ही शेतकरी काय करणार? पुन्हा कोर्टामध्ये आम्ही भांडत राहू का? ते प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्याला कसा अडचणी हा, सांगता फसवलेल्या येईल? शेतकऱ्याला खरं कारण हा आहे, म्हणून लोकांनी पेमेंट घेतलेलं आहे. बघा, हे कारण आहे ना, महत्वाचं कारण आहे. एक तर म्हणजे तुम्ही रेट अगोदर जास्त सांगता आणि तो कमी केला जाईल, आणि धमकी हे देतात. अशी धमकी दिली होती शेतकऱ्याला. आणि हे पोलीस वर्ग येतात, सांगतात की आमच्या हातात काही ना, तुम्ही काम चालू ठेवा. आम्ही जर तुमच्या हातात काही ना, तुम्ही शेतकऱ्यांजवळ बोलायला येऊच नका. तुम्हाला काय तर न्याय देण्याचा असेल तरच तुम्ही शेतकऱ्यांजवळ या, नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथं बोलवा, ज्यांच्या हातात ताकद आहे त्यांना. काय नाव तुमचं? राजेसाहेब किरण कडू. 110 शेतकरी बाकी आहेत, त्यांचा प्रतिनिधी मी. 110 शेतकऱ्यांनी पेमेंटच घेतलं नाही. हो, तुम्ही बरोबर. सगळ्यात महत्वाचे 10 शेतकऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारला मगापासून की तुम्ही सह्या केल्या का? बरोबर आहे. म्हणजे आता नाही, मी प्रश्न विचारला, मी का तुमच्याच बाजूचा आहे. फक्त मला काय विचारायचं आहे, भविष्यात तुमच्याकडे ना सगळ्याकडे हेच उत्तर दाखवले जातील. यांनी सह्या केलेलं आहे, यांनी सह्या केलेलं आहे. त्याचं उत्तर देतो. आजपर्यंत तुम्हाला कोणी उत्तरच दिलं नाही. संमती निवाडा याचा अर्थ काय की शेतकऱ्यांची संमती घेऊन निवाडा करणं. बरोबर आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन. साहेब, माझ्याकडे 100 संमतीपत्र आहेत, त्या 100वर खोट्या सह्या आहेत. अरे बापरे. जो शेतकरी अंगठे बहादूर आहे त्याची सही आहे, त्याची इंग्लिश सही मारले. हे कुठल्या हरामखोरांनी केलंय? आणि तुम्ही म्हणता शेतकरी अडचणी झाला, शेतकरी चुकीचा आहे. शेतकरी चुकीचाच नाही, शेतकरी बरोबर आहे. शेतकरी बरोबर आहे, शेतकऱ्याला फसवलं गेलं. सगळ्या शेतकरी माझी विनंती आहे, संमतीपत्र काढून बघा. ज्या वेळेला एकाही शेतकरी त्याच्यावर सही नाही. दुसरी गोष्ट, 110 शेतकरी आजही न्यायाच्या, आम्ही हायकोर्टामध्ये आहोत, आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आमचा विषयच ना आजपर्यंत न्यायालयाने रुपया घेतला नाही घेतला, घेणारही नाही. दुसरी गोष्ट, ही जी झाडं तुटणार आहेत, आजपर्यंत ही परवानगी दाखवली, झाडं तोडून देणार नाही. आता मी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, इथे काय एक झाड नाही, संपूर्ण झाडच आहे. म्हणजे पर्यावरणाचा अगोदर प्रश्न आहे. लाख झाडे आहेत आणि तोडून देणार लाख झाडं. बरोबर आहे, कसा प्रोजेक्ट करता बघतोय. दुसरी गोष्ट बघा, आता पुन्हा मूळ विषय होता, कायद्याचा भाग थोडासा बाजूला ठेवा. 2 पक्ष गावामध्ये आहेत. पक्ष बाजूला ठेवा नाही, बोलणंच गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी गावात उंदराच्या 5वीला पण येतात, मॅचीला येतील, हळदीला येतील. आज दोन्ही पक्षांच्या लोकांना काम मिळत. आज ती लोक कुठे आहेत? आज लोक ती इथं पाहिजे होती. आज ती लोक इथे पाहिजे. तुमचाही कर्तव्य, तुम्ही जायचं सांगायचं ना. नाही साहेब, कर्तव्य कशाला पाहिजे? तुम्ही सांगितलं का इथे बाबा इथं असं चालू आहे म्हणून? 5वीला किंवा रामनाई गावात हनुमान जयंती ही लोक येतात, तेव्हा 5वीला तुम्ही बोलवता ना त्यांना, माहित तर पडलं पाहिजे. इथे ऐका, मला तुम्ही काल बोलवलं होतं की काल होणार आहे, मला माहितच नव्हतं. काल अचानक कॅन्सल केलं तुम्ही. परत आज मी दुसऱ्या ठिकाणी होतो, तुमची अर्जन्सी म्हणून मी आलो. नाही ऐका ना, मी तुमच्या बाजूनच आहे. मला काय म्हणायचं आहे, मला सुद्धा सांगितल्याशिवाय कळणार नाही. मला तुम्ही काल बोलवलं होतं, काल तुमची लोक इथे सांगितलं की माहिती झालं. आज सकाळी मी दुसऱ्याकडे जायला निघलो होतो, मला 1:30 वाजता दरम्यान फोन आला की आम्ही तिथे बसलो अचानक, तर या. मी आहे मोकाट असं समजा तुम्ही आता, खरं म्हणजे नाही. तर मी आलो बाबा, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मी इथे आलो. पण त्या लोकांना कळलं नाही, ते येतील कसं? साहेब, कामच जर लोकप्रतिनिधीचं आहे आणि इथे जर शेतकरी आज अगदी मरण्याच्या उंबरठ्यावर, मग त्यांनी यायचं कधी? फक्त मतं मागायला यायचं का? माझी हीच त्यांना विनंती आहे का आता तरी या. नाहीतर मी स्पष्ट म्हणतो, मुंबई ऊर्जाला तुम्ही कव्हर केलं. किती कव्हर केलं? मी कव्हर केलं, तिथे आम्हीच केलं, आता पण आम्हीच करणार. आणि मी तर म्हणतोय, सगळी भाषण करण्यापेक्षा उद्याच मांडव घाला शाळेजवळ आणि बसा. शाळेजवळ काही तो उपोषण बसला, पहिला मी बसतो. आत्मदान करण्याची वेळ, पहिला आत्मदान मी करणार. किती दिवस मोर्चे करणार? आज 100 लोक आहेत, उद्या येतील का 100 लोक साहेब कामधंदा सोडून? त्यापेक्षा एकच ठोस निर्णय घ्या. इथे पोलिसांना निवेदन देऊन काही होणार नाही, DM ला निवेदन देऊन, SDM ला निवेदन देऊन काही होणार नाही. कुणालाही निवेदन देऊन प्रांत गेलं, प्रांत चेष्टा करतो. MIDC गेलं, MIDC तिथे साहेब चेष्टा करतात आमची. सगळ्या इथे बसा, ज्याही जमीन गेले, 4 लोकांवर डिपेंड राहू नका. ज्याही जमीन गेली त्याही बसा इथे. कसा कोण काम करतो बघूया. कोणाच्या बापाची हिंमत आहे का काम करायची इथे? ही लाख झाड तोडून काम करणार का तुम्ही इथे? आणि साधी गोष्ट आहे, तुम्ही आज लिहून देत नाही का बाबा शेतकऱ्यांना 100%? मी 50% म्हणत, 100% नोकऱ्या पाहिजे इथल्या लोकांना, 100% रोजगार पाहिजे. काय रोग झालं तुम्हाला लिहून दिला इथे? द्या लिहून ना. उद्या यांचं शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, उद्या यांचं मुलांचं नातवंडांचं कोण जबाबदारी कोण घ्या? इथे दादर 70 वर्षापूर्वी झाली, म्हणजे 70 साली झालेलं MIDC संपादन, सिडकोचं संपादन अजूनही प्रलंबित आहेत लोकांना. आजही लोकांना 15% प्लॉटचे तुम्ही 10% प्लॉट दिले, तेही तुम्ही आज कागदपत्र करून देत नाही. कधी देणार? ही लोक मेल्यावर देणार का? म्हणजे साधा नोकरीचा प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवला, तो तुम्ही करू शकता. आता प्लॉटचा प्रश्न प्रलंबित ठेवला, उद्योगधंद्याचा प्रश्न प्रलंबित ठेवला, आणि एवढ्या लाखो झाडांचा प्रश्न आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत, त्याचं काय? याची जबाबदारी कोण घेणार? परवानगी कशी मिळू शकते? आणि इथले लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत शांत झोपले, त्यांना गरज नाही. इथले 4 लोक आत्मदान करतील, त्यावेळेला त्यांना जाग येणार. फक्त यांचे खिसे भरले पाहिजेत. याच्यापेक्षा काही दुसरे उद्योग नाही राहिले का? ही लोक मूर्ख आहेत. इथे बसा सकाळपासून, एकही म्हणून जेवला सकाळपासून अजूनपर्यंत. उद्या हे आंदोलन नाही होणार. मी तर स्पष्ट बोलतो, आम्ही त्या तयारीतच आहोत. पुन्हा मंडप घालणार आणि पुन्हा आंदोलन करणार. आत्ताही त्यांचे डोळे नाही ओढले तर आत्मदान करणार पहिला मी. कसे MIDC करतात बघूया.
बरं, तर खूप तीव्र भावना आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा असंतोष या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी देखील जाणून घ्यावा आणि निश्चितच कुणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता त्या ठिकाणी त्यांनी इथे उपस्थित राहावं अशीच मागणी जवळपास या लोकांची दिसते. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पाटील सह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता चिंद्रन. धन्यवाद.